या व्हिडिओमध्ये पाहूया आपण जिल्हा परिषद मेगा भरतीसाठी गेस प्रश्न भाग 2। सर्वच पदासाठी आपण कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल तर यासारखीच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये असू शकतात। मित्रांनो, आपले दररोज 1 ते 2 व्हिडिओ या चॅनलवर अपलोड होत आहेत। चॅनल सबस्क्राइब करा, चॅनल सोबत राहा, कारण आपणास दररोज कमीत कमी 20 प्रश्नांचा सराव होणार आहे। चला तर पाहूया आजचे महत्त्वाचे प्रश्न लगेच। पुढचा प्रश्न आहे, ए एक काम 10 दिवसांमध्ये, बी तेच काम 15 दिवसांमध्ये पूर्ण करतो। दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी ए काम सोडून गेला तर उर्वरित काम एकटा बी किती दिवसांमध्ये पूर्ण करेल। तर पहा, या ठिकाणी जर आपण विचार केला कामाचा आणि दिवसाचा, तर ए ला एक काम करायला 10 दिवस लागतात, बी ला तेच काम करायला 15 दिवस लागतात। आपण एकूण काम समजूयात, 150 काम आहे। तर या ठिकाणी एकूण काम 150 समजतोय आपण। ए हा 10 दिवसांमध्ये पूर्ण करतो, बी तेच काम 15 दिवसांमध्ये पूर्ण करतो। याचा अर्थ ए दररोजचं जे काम आहे, ए चे दररोजचे काम बरोबर 15 असेल आणि बी चे दररोजचे काम बरोबर 10 असेल। एकूण काम जर विचार केला, एकूण काम हे असेल 25 आणि लागणारे दिवस आहेत, एकूण दिवस दोघांनी जर एकत्र काम केलं तर 150/25 म्हणजे 6 दिवस। 6 दिवसामध्ये काम पूर्ण होतं, परंतु काम पूर्ण व्हायच्या आधी 5 दिवस, म्हणजे काम पूर्ण होणार आहे 6 दिवसामध्ये। 6 दिवसामध्ये काम पूर्ण होणार आहे, परंतु तो एकच दिवस काम केलं, म्हणजेच ए नी जे काम केलं, ए चे 1 दिवसाचं काम ते म्हणजे 15। हे 15 आपण 150 मधून मायनस करूयात, काम राहिलं आता 135। आता ते बी ला करावं लागणार आहे। तर पहिल्या दिवशी बी ने पण काम केलेलं आहे, तर बी चं पहिल्या दिवशीचं काम असेल 10, तर हे 10 पण मायनस करूया आपण, म्हणजे काम राहिलं 125। आता हे बी काम 125 राहिलेलं काम हे बी ला एकट्याला करायचं आहे आणि बी चं दररोजचं काम आहे 10, म्हणजे 125 काम पूर्ण करायला 10 प्रमाणे 12.5 दिवस लागतील, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, 12.5 दिवस। आणखी एकदा पूर्ण स्पष्टीकरण पुन्हा एकदा ऐका, अतिशय सोपी भाषेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। 20 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसांमध्ये संपवतात, तेच काम 15 मजूर रोज 5 तास काम करून किती दिवसांमध्ये संपवतील। या ठिकाणी पहा, सूत्र काय आहे, M1 गुणिले T1 गुणिले D1 गुणिले W2 बरोबर M2 गुणिले T2 गुणिले D2 गुणिले W1। M1 म्हणजे पहिल्या वेळेसचे माणसं 20, T1 म्हणजे दररोजचे तास, D1 म्हणजे 15 दिवस आणि काम आहे दुसऱ्या वेळेसचं बी काम तेवढंच आहे बरोबर। त्यानंतर मजूर आहेत 15, तास आहेत 5, D2 काढायचं आहे आणि काम एकच आहे। तर या ठिकाणी D2 बरोबर या सगळ्यांचा गुणाकार इथे लिहूया आपण, 20 गुणिले 8 गुणिले 15 आणि छेदामध्ये हे 15 गुणिले 5, तर 15 × 15, 15 × 15 कटलं, 5 × 5, 5 × 20 आणि म्हणून D2 बरोबर 4 आणि 8चा गुणाकार करा, तर तो गुणाकार येईल 32 दिवस लागतील। पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल आणि यासाठी तुम्हाला फक्त एकमेव हे सूत्र वापरायचं आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, 5, 13, x हे पायथागोरसचे त्रिकूट आहे, तर x बरोबर किती। तर या ठिकाणी जर हे त्रिकूट असेल तर हे 5, 12 आणि 13चं असतं। या ठिकाणी 12 आणि 13 दिलेला आहे, म्हणजे हे राहिलेलं हे x असणार आहे, म्हणून x बरोबर 5। पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर। पुढचा प्रश्न आहे, 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी काढा। तर 100 पर्यंत यासाठी आपल्या चॅनलवर 100 पर्यंतच्या विषम संख्याची सरासरी मित्रांनो, चॅनलवर सरासरी नावाचा एक चॅप्टर आहे, सरासरी। तर त्या सरासरीमध्ये सरासरीचे जवळपास 10 ते 12 सूत्र दिलेले आहेत, ज्यामुळे तुम्हाला सेकंदामध्ये उत्तर काढता येतं।
हा व्हिडिओ नक्की पाहून घ्या। या ठिकाणी विषम संख्या 100 पर्यंत विषम संख्येची सरासरी, एकूण संख्या जे आहेत एकूण विषम संख्या त्या आहेत 50 आणि म्हणून त्यांची सरासरी पण 50च असते, सरासरी पण 50 ही त्याची ट्रिक्स आहे। तर अशा भरपूर अशा ट्रिक्स तुम्हाला या सरासरी व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील, नक्की व्हिडिओ पहा। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, चहाच्या किमतीत 30% कमी झाल्यास त्यामुळे खर्च तेवढाच राहण्यासाठी किती टक्के जास्त खरेदी करावा लागेल? तर चहाची किंमत 30% कमी झालेली आहे, तर जास्त किती करावं लागेल हे जर लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो, जास्त बरोबर 100 गुणिले 100 आणि छेदामध्ये हे आपलं पूर्ण कमी झालेलं आहे, याचा अर्थ असा होतो 100 मधून 30 वजा करा, तर या ठिकाणी आपल्याला असं मिळेल 100 गुणिले 100 आणि छेदामध्ये 70। तर या ठिकाणी जर आपण 1 0 कटलं 1 0 कटलं तर आपल्याला मिळेल 1000 भागिले 7, 7 ने पूर्ण भागूया, 7 1 7, 7 1 7, या ठिकाणी 3 उरतील 30 होतील, 7 चौक 28, त्यानंतर 28 म्हणजे 2 उरतील, 2 उरल्यानंतर 7 दोन्ही 14.6 उरतील आणि 7 7 8 56 म्हणजे 142.8 येईल। हे यामधून जर 100 वजा केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 42.8 इतकी वाढ करावी लागेल, म्हणजे 100 होतं तर 142.8 होईल, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 42.8% वाढ करावी लागेल। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। एका गावची लोकसंख्या दरवर्षी 10% वाढते, जर आज लोकसंख्या 12,100 आहे तर 2 वर्षापूर्वी त्या गावची लोकसंख्या किती असेल? तर या ठिकाणी पहा, 2 वर्षापूर्वीची लोकसंख्या जर आपल्याला काढायची असेल तर आपण असं डायरेक्ट सूत्र लिहू शकतो, 12,100 बरोबर P कंसात 1 अधिक R/100 कंसाचा वर्ग, या ठिकाणी हे 12,100 बरोबर P कंसात 1 अधिक R आहे 10/100 कंसाचा वर्ग, म्हणजेच 12,100 बरोबर P गुणिले हे 100 1 100 आणि हे वरचं 10 म्हणजे हे होईल 110 गुणिले 110 आणि छेदामध्ये 100 गुणिले 100। तर आपल्याला P ची किंमत जर काढायची असेल P, तर हे 100 गुणिले 100 इथं गुणाकारामध्ये येईल आणि 110 गुणिले 110 भागाकारामध्ये येईल, म्हणजेच हे 12,100 गुणिले 100 गुणिले 100 आणि छेदामध्ये असेल 110 गुणिले 110। तर हे 2 0 कटली 2 0 कटली, 11 1 11 11 11 111 आणि 11 1 11 11 1 11, 100 गुणिले 100 म्हणजेच 10,000 या ठिकाणी राहील। तर ही आलेली आहे P ची किंमत, म्हणून याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, वस्तूची किमतीत 30% कपात केली त्यामुळे वस्तूचा खप 20% वाढला तर व्यवहारावर काय परिणाम होईल? तर यासाठी लक्षात ठेवा, या ठिकाणी आहे कपात, त्यानंतर आहे वाढ, त्यानंतर कपात गुणिले वाढ छेदामध्ये 100, तर जिथे जिथे कपात आहे त्याला वजा चिन्ह द्या, वाढ असेल तिथं अधिक, या ठिकाणी कपातला वजा आणि वाढला अधिक चिन्ह देऊयात। जर आपण हे लिहिलं तर कपात आहे -30 अधिक 20 आणि हे वजा आणि अधिक या ठिकाणी वजा चिन्ह होईल आणि हे वजा कपात 30 म्हणजे 30 गुणिले 20 भागिले 100, हे आपण सोडवूयात आता। -30 आणि हे अधिक 20 म्हणजे या ठिकाणी -10 येईल, वजा हे 0 0 कटलं 0 0 कटलं आणि हे 3 दोन्ही 6 -6 म्हणजे या ठिकाणी -10 आणि -6 म्हणजे -16%, हे वजा चिन्ह आले म्हणजेच घट आहे। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर असेल, 16% घट असेल। तर मित्रांनो, हे सर्व प्रश्न आपण पोर्टलवर जसे प्रश्न आहेत त्या पद्धतीनेच हे प्रश्न घेत आहोत, त्यामुळे चॅनल सोबत राहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। एक दूधवाला 16 रुपये प्रति लिटर दराचे दूध खरेदी करून त्यामध्ये पाणी टाकून विकतो, जर त्याला 40% नफा होत असेल तर तो प्रति लिटर किती मिली पाणी टाकत असेल? तर पहा, या ठिकाणी 40% नफा होतोय म्हणजे 40% नफा हा त्याच्या पाण्यावरचा नफा आहे,
40% नफा हा त्याच्या पाण्यावरचा नफा आहे. समजा आपण विचार करूयात 16 रुपये प्रति लिटर दूध आहे, तर याला 40% जर नफा पाहिजे असेल तर तो नफा होतो 16 गुणिले 40/100. 0 0 कटलं. या ठिकाणी यांचा जर गुणाकार केला 16 चोक 64 भागिले 10 म्हणजे येईल 6.4. म्हणजे या ठिकाणी 6.4 लिटर पाणी त्याच्यामध्ये पाहिजे. याचं जर प्रमाण काढलं तर 16 रुपयेवर 6.4 तर 100 वर किती हे आपण शोधूयात. म्हणजेच हे आपण असं लिहू शकतो की 100 गुणिले 6.4 भागिले 16. तर या ठिकाणी 100 जर 64 ला गुणलं तर हे येईल 640 भागिले 16. 16 1 16, 16 चोक 64 आणि हे येईल 40%. तर या ठिकाणी 40% म्हणजेच एकूण प्रति लिटर मागे बघा या ठिकाणी हे जे पाणी मिसळले हे प्रति लिटर मागे 40 म्हणजे 1 लिटरला 40% पाणी मिसळावं लागेल. म्हणजेच 1000 ला 400 लिटर पाणी मिसळावं लागेल. या पद्धतीनं पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. 10%, 20% आणि 25% क्रमागत सूट असल्यास एकत्रित सूट किती होईल. तर या ठिकाणी पहा 10%, 20% आणि 25% अशी सूट दिलेली आहे. तर या सगळ्यांची जर बेरीज केली तर 10% अधिक 20% अधिक 25%, तर ह्या सगळ्यांची सूट येते 10 आणि 20 30 आणि हे 25 म्हणजे 55% सूट. तर असं होत नाही. सुरुवातीला 10% सूट दिली म्हणजे 100 वर 10% सोडून दिले म्हणजे किंमत झाली 90 रुपये. पुन्हा ह्या 90 वर 20% सोडून द्या म्हणजे ही किंमत येते 18 रुपये सोडून दिले. या ठिकाणी 72 रुपये येतील. आणि पुन्हा 72 वर 25% सोडून द्या. छेदामध्ये जर 100 घेतलं आणि यावर जर 25% काढले तर 25 1 25, 25 चोक 100, 4 1 4, 4 1 4, 3 उरले. या ठिकाणी 4 7 28, 4 8 32 म्हणजे पुन्हा 18 रुपये सूट. म्हणजे 72 मधून पुन्हा 18 गेले तर खाली उरतील आपल्याला या ठिकाणी 54 रुपये. म्हणजे 100 रुपयाची वस्तू सुरुवातीला 10% सूट दिली, नंतर 20% सूट दिली, नंतर 25% सूट दिली तर 54 रुपयाला जाईल. म्हणजे एकूण सूट जर विचार केली आपण तर 100 मधून जर आपण 54 वजा केले तर या ठिकाणी राहतील 46 म्हणजे 46% सूट दिली असेल. पर्याय क्रमांक डी उत्तर बरोबर असेल. म्हणजे 100 रुपयाची वस्तू मूळ होती, सुरुवातीला 10% सूट दिली 90 रुपये झाली, 90 वर 18% सूट दिली 72 रुपये झाले, 72 वर 25% सूट दिली 54 रुपये झाले. म्हणजे 100 ची वस्तू 54 ला गेली म्हणजे 46 रुपये सूट दिली. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे एकूण अंतराचे 3 समान भाग करून प्रत्येक भागाचे प्रवास अनुक्रमे 60 किलोमीटर प्रति तास, 30 किलोमीटर प्रति तास व 10 किलोमीटर प्रति तास या वेगाने केल्यास सरासरी वेग काय असेल. तर या ठिकाणी एक सोपं गणित सांगतो तुम्हाला. एकूण अंतराचे 3 समान भाग करायचे तर 3 समान भाग असे करायचे की त्याला 60 नी 30 नी आणि 10 नी भाग जावा. समजा एकूण अंतर आहे 180 किलोमीटर. त्याच्यापैकी समान जर भाग केले तर हा पहिला भाग असेल 60 किलोमीटरचा, दुसरा भाग 60 किलोमीटरचा आणि तिसरा भाग 60 किलोमीटरचा. तर या पहिल्या भागामध्ये वेग आहे 60 किलोमीटर प्रति तास म्हणजे याला वेळ लागेल 1 तास. दुसरा वेग आहे 30 किलोमीटर म्हणजे या भागाला जायला वेळ लागेल 2 तास. आणि या भागामध्ये वेग आहे 10 किलोमीटर प्रति तास म्हणजे वेळ लागेल 6 तास. एकूण जर वेळ विचार केला 1 तास 2 तास आणि 6 तास म्हणजे 9 तास वेळ लागेल. आणि एकूण अंतर आहे 180 किलोमीटर म्हणजेच 180 भागिले 9, 9 1 9, 9 2 18 आणि हे 0 म्हणजे वेग असेल 20 किलोमीटर प्रति तास सरासरी हे.
म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल। आता या ठिकाणी बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये शंका आली असेल की 180 किलोमीटर का घेतला आपण, तर या ठिकाणी 180चे 3 समान भाग केल्यानंतर 60 60 60 होणार होते आणि या 60ला 60ने भाग जाणार होता, या 60ला 30ने भाग जाणार होता आणि या 60ला 10ने भाग जाणार होता, म्हणून आपण ही सोयीसाठी 180 घेतलं होतं। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, एक व्यक्ती स्वतःच्या वेगाच्या 504 वेगाने ऑफिसला गेला तेव्हा तो 12 मिनिट लवकर ऑफिसला पोहोचतो, तर त्याचा मूळ वेग किती असेल? तर या ठिकाणी पहा, ऑफिसला 504 वेगाने गेलेला आहे तेव्हा तो 12 मिनिट लवकर पोहोचतो। याचा अर्थ मूळ जर वेग आपण पाहिला, मूळ वेग तर तो असेल x आणि त्याला लागणारा जर वेळ विचार केला तर तो वेळ आपण समजूयात y आहे। आता नंतरचा जर वेग विचार केला तर तो वेग आहे 5x/4 आणि नंतरचा जो वेळ आहे तो असणार आहे y वजा 12 मिनिट। हे मिनिटामध्ये लक्षात ठेवा। तर या ठिकाणी जर आपण समीकरण मांडलं, अंतर बरोबर म्हणजे आपल्याला असं लिहिता येते की अंतर बरोबर वेळ गुणिले वेग, म्हणजे ह्या दोन्हीचा गुणाकार आणि ह्या दोन्हीचा गुणाकार सारखा असणार आहे, म्हणजे xy बरोबर 5x/4 गुणिले y वजा 12, या दोन्हीचा गुणाकार आणि या दोन्हीचा गुणाकार समान असेल, x कटेल, आता हे y इकडे गुणाकारामध्ये येईल, म्हणजे 4y बरोबर 5y वजा 12 पंचे 60 येईल। तर या ठिकाणी हे वजा 60 इकडे येईल आणि हे 4y तिकडे जाईल, म्हणजे आपण असं लिहू शकतो 5y वजा 4y बरोबर 60 आणि म्हणून y बरोबर 60 मिनिट। तर सुरुवातीला y बरोबर आपण धरलेला आहे सुरुवातीचा वेळ, तो आलेला आहे 60 मिनिट, म्हणजे 60 मिनिट लागेल। पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर असेल।